हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रांजली स्नेहा सुनील आणि आता आपल्यासोबत आहेत भारती आचरेकर मॅम. आणि कलर्स मराठीवर मी जिंकून घेईन सारे अशी नवीन मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीस येत आहे. त्याच निमित्ताने आपली जेनजी आजी म्हणू का आपल्या सगळ्यांच्या भेटीस येत आहे. कशी आहेस? मस्त, एकदम मजेत. एकदम म्हणजे एकदम मजेत. झेंझीचा शब्द मला हल्ली-हल्ली कळलेला आहे. अर्थ काय आहे ते. मी झेंझी नाही म्हणणार, पण आय एम कूल. हा, तू चिल आहेस म्हणजे एक आजी म्हणून प्रेशर नाही वाटत अजिबात आम्हाला नाही. तुझं. बरं, हे कास्टिंग होतं ते तुझ्या हेअरच्या लुकमुळे, तर त्याबद्दल काय सांगशील? नाही मला आता ना ते अंबाडी घालून कंटाळा आला होता. मी जो 7-8 वर्ष आता तसंच काम करते. सारखे ते पट्टी लावा, अंबाडी घाला. कारण माझे केस लहान आहेत आणि पातळ आहेत. पहिल्यांदा म्हणूनच मी तिला म्हटलं, "केस कसे असणार?" ती म्हणे, "नाही, आहेस तशीच उभी राहा." मग मी खूपच एकदम चिल झाले. कारण मला ते फार महत्त्वाचं वाटतं. केसामुळे फार एकदम चिटकवलं काही की इरिटेशन होतं. इरिटेशनपेक्षा ते खोटं वाटतं. हा. आणि खोटेपणा मला अजिबात आवडत नाही. काही लूकमध्ये पण नाही आवडत, कशातच नाही आवडत. त्यामुळे मी म्हटलं, "नाही, तू जर मला म्हणजे इव्हन मी जर म्हटलं मडला करणार असशील तरी मी येणार नाही. मालवणी असेल तर मी येते." पण खूप लांब पडतं मला. मी दादरला राहते. त्यामुळे त्यांनी ते म्हणे, "नाही गं, काही नाही. हसत खेळत करायची आपल्याला सीरियल." म्हटलं, "व्हेरी गुड. आय एम हॅपी." तुला इथे सेटवर कसं वाटतं यार? तुला सगळे असे पॅम्पर करतात, सगळे तुझ्या अवतीभोवती असतात. पॅम्पर नाही करत, पण खूप छान वाटतं. सगळे खेळीमेळीने वागतात माझ्याशी. मोकळेपणाने वागतात मुख्य म्हणजे. मला मला त्यांना टेन्शन द्यायचं नसतं. कारण तुम्ही जर टेन्शन दिलं तर ते सगळं रिफ्लेक्ट होतं. सीन्समध्ये पण रिफ्लेक्ट होतं. आणि दॅट आय डिडंट वॉन्ट. कारण मला असं वाटतं की त्यांनी रिस्पेक्ट ठेवावा माझा, पण माझ्याबरोबर मैत्रिणी वागावं, असं मला स्वतःला पण वाटतं. त्यामुळे मजा येते खूप. बरं, एवढ्या वर्षानंतर तर ह्या एजमध्ये तू सिरियल करतेस, तर त्याचं काही वेगळं बर्डन किंवा काय? नाही, अजिबातच नाही. अजिबात नाही बर्डन मला. माझी एनर्जी अजून चांगली आहे टचवूड. हो. हेल्थ बऱ्यापैकी बरी आहे टचवूड. तेवढं 2 असलं की काही नाही. घरचं जेवण आणते, घरचं जेवण खाते. बाहेरचं जेवण खात नाही. पिझ्झा, बर्गर खात नाही. असले काही घाणेरडे प्रकार खात नाही. त्यामुळे मला माझी एनर्जी छान राहते. बरं, तू आम्हाला जशी ऑन स्क्रीन दिसणार आहे तशीच तू रिअल लाईफमध्ये आहेस का? तशीच आहे मी. स्वभावाने तशीच आहे मी. ड्रेसेसमध्ये तशी नाही मी, पण स्वभावाने तशीच आहे मी. तुमच्या कॅरेक्टरबद्दल काय सांगाल? माझे कॅरेक्टर मी एक शिक्षण संस्थेची संस्थापिका आहे. हं. मी फॉर्म केली शिक्षण संस्था आणि माझं असं मत आहे की प्रत्येक माणसाने शिकलं पाहिजे. प्रत्येक मुलाने शिकलं पाहिजे. शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे आयुष्यामध्ये. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो. त्यामुळे मी त्याच पद्धतीचं वातावरण घरामध्ये पण ठेवलं आहे, की माझा नातूच ती शिक्षण संस्था चालवतो. आता दुसरा नातू माझा अमेरिकेहून आला, त्याला पण मी जॉइन व्हायला सांगते. पण आय वॉन्ट देम टू गो अहेड. माझ्या आता या एजमध्ये मला किती सांभाळायला मिळेल माहीत नाही. म्हणून मी त्यांना पुढे करते आणि त्यांना शिकवायला सांगते. पण आणि खूप खूप हेल्पफुल आहे. हो. जसं ती छबीला आश्रित म्हणून आणते आणि तिला स्वतःची मुलगी बनवते. स्वतःची सावली म्हणते ती. अर्थात ती पण तेवढीच माझी काळजी घेते. पण हा अप्रोचसुद्धा आहे, की जस्ट कोणीतरी आहे, काही तिची जात नाही माहिती, पात नाही माहिती, असलं काहीच नाही आहे. त्यामुळे खूप ब्रॉड माइंडेड आहे जी मी आहे. त्यामुळे मला फार त्रास नाही पडला हे कॅरेक्टर करायला. बरं, ह्या वर्षात ना तू हा दुसरा बॉम्ब टाकलायस आमच्यावर. एक म्हणजे तिघी हा चित्रपट आणि खूप छान कॅरेक्टर, म्हणजे एवढं म्हणजे ते वेगळंच तू कॅरेक्टर. बघितलंस? हो, अरे! खूप खूप छान वाटलं ते कॅरेक्टर. म्हणजे आपल्यातलं असं आता आम्ही जेनझी होतो, आम्हाला ते असं फ्रँकली बोलायला टिपिकल कॅरेक्टर दिसतं. ते काहीतरी वेगळं वेगळं वाटलं होतं. मला. आणि हा आता दुसरा बॉम्ब आणि ही आजी अशी बाईची जेनझी. तर तिसरा फेमस होणार बॉम्ब. आहे मी. अरे मग सॉरी फेमस काय. होणार आहे. मग तू आता इथे सेटवर ना, मी मगाशी असं ऐकलं की आम्ही रील्सच्या माध्यमातून वगैरे कनेक्ट होणार आहोत. तर तू असं काही करणार आहेस नाही का? बाई, मला अजिबात जमत नाही. मला हे सोशल मीडियात अजिबात जमत नाही. मला असं वाटतं की कशाला मी एवढ्या खोलामध्ये शिरू? काही जरूर नाही आहे. म्हणजे आता आम्ही इथपर्यंत सर्व्हाइव्ह झालोच की छान. आमच्या वेळेला कुठे होतं हे सगळं रील अँड फेल. होय अननेसेसरी. तेवढ्यापुरता आता एखाद्या कॅरेक्टर पुरता की आता समज तिघीसाठी मला प्रमोशनला करावं लागतं हे सगळं. ते लोकं मला मदत करतात. ते फक्त टाकतात आणि मी ॲक्सेप्ट करते. ह्याच्या पलीकडे मला काही माहीत नाही. बरं, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि थँक यू. परत अशी सेट व्हिजिट वगैरे होतच राहते. थँक्यू. थँक यू राजा. थँक यू.